आज आपण इंटरव्ह्यू मुलाखत याबाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील रिक्रुटमेंट या टॉपिकमधील मुलाखत या महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. सिलेक्शन प्रोसेसमधील महत्त्वाचा भाग, महत्त्वाचा टप्पा, महत्त्वाची प्रोसेस ती म्हणजे मुलाखत होय. उपक्रमामध्ये वेगवेगळ्या पदासाठी नियुक्ती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया, उमेदवाराची निवड करण्यासाठी आपण आपल्या उपक्रमामध्ये राबवत असतो. अनेक प्रकारच्या चाचण्या, विविध परीक्षा, वैद्यकीय चाचण्या, मानसिक चाचण्या, विविध कौशल्य तपासण्यासाठी अनेक चाचण्या घेत असतो. त्यातीलच महत्त्वाचा भाग म्हणजे उमेदवारासाठी आपल्या उपक्रमामध्ये मुलाखत ही आयोजित केली जाते. प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवाराकडे असलेले कौशल्य, त्याच्याकडील ज्ञान समोरासमोर बसून घेतलेल्या मुलाखतीमुळे त्या प्रत्यक्ष निवड प्रक्रियेतील भाग असल्याकारणाने त्याच्यासोबत चर्चा करून आपण आपल्या उपक्रमामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलाखतीचे तंत्र वापरून मुलाखतीद्वारे आपल्या उपक्रमामध्ये चांगल्या आपणास उपयुक्त अशा उमेदवाराची निवड करू शकतो. कर्मचाऱ्यांच्या निवड प्रक्रियेतील मुलाखत हा अविभाज्य आणि अत्यंत लोकप्रिय असा घटक आहे. मुलाखतीचे तंत्र सर्वात जुने समजले जाते. या पद्धतीमध्ये निवडकर्ता आणि उमेदवार समोरासमोर बसून संभाषण करत असतात. त्यामुळे निवडकर्त्याला उमेदवाराची योग्यता आणि गुणांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणे सोपे जाते. उमेदवाराचा स्वभाव, त्याची प्रकृती, शरीरयष्टी, त्याचे आचारविचार, व्यवहार, हावभाव इत्यादीचे अवलोकन आणि विश्लेषण करून त्याची अभिरुची, प्रेरणा, संतुलन क्षमता, परिपक्वता इत्यादी संबंधी माहिती मिळविली जाते. उमेदवाराच्या अर्जावरून आपणास ज्या गोष्टी समजू शकत नाहीत त्या सर्वच गोष्टी उमेदवाराच्या आपल्या उपक्रमात आयोजित केलेल्या प्रत्यक्ष मुलाखतीच्या दरम्यान समजू शकतात. यावरून डॉक्टर सुधीर बोधनकर व प्राध्यापक विवेक अलोनी यांनी मुलाखतीवर आपलं मत व्यक्त करत असताना, व्याख्या मांडत असताना उमेदवाराच्या योग्यता आणि अपेक्षा जाणून घेण्याबरोबरच त्याला उपक्रमासंबंधी पुरेशी माहिती देऊन त्याच्यात विश्वासार्हता, विश्वासाची भावना निर्माण करून योग्य उमेदवाराच्या शास्त्रशुद्ध निवडीला मुलाखत असे डॉक्टर सुधीर बोधनकर यांनी म्हटलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, उपक्रमात भरती ही प्रोसेस नेहमी चालणारी प्रक्रिया आहे. त्यासोबतच भरतीच्या प्रक्रियेद्वारेच ही प्रत्यक्ष उमेदवाराची निवड करत असताना त्या निवडीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ही मुलाखत होय. प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे आपल्या उपक्रमाला साजेसा उमेदवार आपण निवडत असतो. मग या मुलाखतीचे काही ऑब्जेक्ट्स मी आपणासमोर चर्चा करणार आहे. स्ट्रोस आणि सेल्स यांच्या मतानुसार संबंधित कार्यासाठी उमेदवार हा उपयुक्त ठरले किंवा नाही याचे मापन आणि मूल्यांकन करणे हा मुलाखतीचा मुख्य उद्देश आहे. मुलाखतीमुळे प्रश्नोत्तरामार्फत उमेदवाराला सुद्धा उपक्रमासंबंधी माहिती प्राप्त होते. अमेरिकन मॅनेजमेंट असोसिएशनने मुलाखतीचे काही उद्दिष्ट स्पष्ट करत असताना आपल्यासमोर काही मुद्दे ठेवलेले आहेत, काही उद्दिष्ट ठेवलेले आहेत. योग्य निवड आणि नियुक्तीसाठी उमेदवारांच्या योग्यतेचे परीक्षण करण्यासाठी संधी उपलब्ध करणे, प्रमंडळाच्या उद्देशासंबंधी उमेदवाराला आवश्यक तथ्यांची माहिती देणे,
हाही उद्देश समोर ठेवलेला आहे. त्यासोबतच परस्पर समज आणि विश्वासाची भावनासुद्धा या मुलाखतीतून निर्माण करणे. तसेच मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड हो अथवा न हो, परंतु त्या संबंधित उमेदवाराची आपल्या उपक्रमाप्रती सद्भावना निर्माण करणे हाही एक उद्देश या मुलाखतीचा असला पाहिजे. अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारच्या कार्यासाठी योग्य व्यक्तिमत्व असणाऱ्या उमेदवाराची निवड करण्याचे मुलाखत हे एक असे लवचिक उपकरण आहे. उमेदवाराच्या निवडीचे हे तंत्र दुहेरी उपकरणाचे मानले जाते, दुहेरी उपयोगाचे मानले जाते. कारण यामध्ये अर्जदाराकडून आवश्यक सूचना प्राप्त केल्या जातात. तसेच अर्जदारांनासुद्धा मुलाखतीच्या दरम्यान काही सूचना दिल्या जातात. या पद्धतीत मुलाखतकर्ता आणि उमेदवार यांच्यात पारस्परिक विश्वास निर्माण होतो. मुलाखत ही एक प्रकारची रस्सीखेच आहे. यामध्ये अर्जदार आपली योग्यता प्रदर्शित करून अत्यंत सावध होऊन वेगवेगळ्या विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असतो आणि आपल्या प्रभावी व्यवहाराने आपल्या व्यक्तिमत्वाची मुलाखतकर्त्यावर छाप पाडण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर मुलाखतकर्त्याला देखील उमेदवारासंबंधित वास्तविक माहिती प्राप्त होते. म्हणूनच मुलाखत ही एक स्वच्छ असं आज समजण्यात आलेलं आहे. म्हणून मुलाखतीच्या या धोरणाद्वारे संबंधित व्यक्तीला आपण आपल्या उपक्रमामध्ये निवडायचं किंवा न निवडायचं हे प्रत्यक्ष मुलाखतीतून येणाऱ्या चर्चेतून आपण ते ठरवत असतो. कर्मचाऱ्याची निवड प्रक्रिया त्यातील हा प्रक्रियेचा अंतर्गत घटक आहे. मुलाखती अत्यंत आवश्यक आणि मान्यता पावलेला आहे. मुलाखतीचे तंत्र हे आज मुलाखत घेत असताना मोठ्या पद्धतीने अवलंबिल्या जाते. यामध्ये उमेदवाराच्या बाबतीमध्ये उमेदवाराच्या योग्यता, त्याच्या अपेक्षा, पात्रता, प्रेरणा, आवड, परिपक्वता इत्यादी बाबीविषयी माहिती करून घेण्यासाठी तसेच उपक्रमातील संपूर्ण माहिती त्याला देऊन त्याच्या मनामध्ये आपल्या उपक्रमातील विश्वास निर्माण करण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीला आपण मुलाखत असे म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये उमेदवारांचे सर्वात महत्त्वाचा मुद्दा चर्चा करत असताना मुलाखतीमध्ये ज्या काही उद्देशानं मुलाखत आपण प्रत्यक्ष उपक्रमामध्ये निवड करण्यासाठी आणि कामावर रुजू करून घेण्यासाठी ज्या उमेदवाराची मुलाखत आपण आयोजित करत असतो, त्यासाठी उमेदवाराचे परीक्षण करणे या उद्देशासाठी सुद्धा मुलाखत आयोजित केलेली असते. योग्य निवड करणे आणि नियुक्तीसाठी उमेदवाराच्या योग्यतेचे परीक्षण करण्याकरता संधी उपलब्ध करून देणे हे मुलाखतीचे प्रथम उद्दिष्ट असते. उमेदवाराचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे, वस्तुनिष्ठतः तो व्यक्ती निवड करावयाचा व्यक्ती कशा पद्धतीनं आपण मुलाखती दरम्यान त्या व्यक्तीची हाताळणी करतो, त्याचं मूल्यमापन करतो, हा सुद्धा आपल्या उपक्रमातील वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे हा सुद्धा मुलाखतीचा मुख्य उद्देश आहे. त्यासोबतच आपल्या जी उपक्रमाची उद्दिष्टे आहेत ती सुद्धा मुलाखतकर्त्याला, संबंधित उमेदवाराला मुलाखतदात्याने सांगणे हे अत्यावश्यक असतं. मग या मुलाखती दरम्यान याही बाबतीमध्ये आपल्या उपक्रमाच्या उद्दिष्टावरही चर्चेतून प्रश्नाची उहापोह केल्या जाते. उपक्रमाच्या उद्देशासंबंधी उमेदवाराला आवश्यक ती तथ्ये, आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देणे हे सुद्धा मुलाखतीचे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण ज्याप्रमाणे कोणत्याही उपक्रमाला चांगले आणि प्रामाणिक कर्मचारी हवे असतात, त्याचप्रमाणे सर्वच उमेदवारांना चांगले आणि प्रामाणिक उपक्रमसुद्धा हवे असतात. यासोबतच संबंधित उमेदवाराला निवडीच्या या प्रक्रियेमध्ये आपल्या मुलाखतीद्वारे आपल्या उपक्रमातील काही उद्दिष्ट त्या संबंधित व्यक्तीकडे
मांडणे हा सुद्धा उद्देश आपल्या मुलाखतीचा असला पाहिजे. यासोबतच परस्पर विश्वास संबंधित मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने मुलाखत देणाऱ्या व्यक्तीसमोर आपला आणि त्याच्यातील परस्पर विश्वास निर्माण करणे मुलाखती दरम्यान हा सुद्धा उद्देश मुलाखतीचा असला पाहिजे. परस्पर समज आणि विश्वासाची भावना निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आपल्या निवड समितीने प्रत्यक्ष उमेदवारांची मुलाखत घेतली पाहिजे. याद्वारेच मुलाखत घेतली जाते. उपक्रम आणि उमेदवार या दोघांनाही परस्पराविषयी विश्वास दरम्यान एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा हेतू मुलाखतीद्वारे साध्य करता येतो. अशा प्रकारच्या विश्वासाची भावना विकसित होण्यावरच दोन्ही पक्षांचा विकास, मुलाखतदात्याचा आणि मुलाखतकर्त्याचा, आणि यावरूनच दोघांचा विकास आणि उन्नती अवलंबून असते. यासोबतच दुसरं उद्दिष्ट संघटनेविषयी सद्भावना निर्माण करणे. मुलाखतीदरम्यान अनेक प्रश्न संबंधित उमेदवाराला निवड मंडळाकडून विचारले जातात. निष्णात अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने संबंधित उमेदवाराची निवड करत असताना आपण त्यास उमेदवारास अनेक प्रश्न ही विचारत असतो. मग आपल्या व्यवसाय संघटनेबाबतीत जी काही सद्भावना आहे ती सुद्धा सद्भावना या मुलाखती दरम्यान दोघांमध्ये सुद्धा निर्माण करणे हे मुलाखतीचं उद्दिष्ट असलं पाहिजे. मुलाखती दरम्यान उमेदवाराच्या मनामध्ये आपल्या व्यवसाय संघटनेविषयी सद्भावना जागृत करून एक प्रकारचा विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण करून मुलाखत घेणे हे सुद्धा आपल्या उपक्रमाचं महत्त्वाचं उद्दिष्ट समोर मांडलं गेलं पाहिजे. त्यामुळे मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड आपल्या उपक्रमात हो अथवा न हो, तरी देखील संबंधित उमेदवाराच्या मनामध्ये आपल्या उपक्रमाविषयी निश्चितच त्याच्या मनामध्ये आपल्या उपक्रमाविषयी निश्चितच आपुलकीची भावना ही जाणे गरजेचे असते. त्या भावनेमुळे आपल्या उपक्रमाचा नावलौकिक कसल्याही प्रकारे त्या नावलौकिकाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यासोबतच समूह मुलाखत, इतरही काही मुलाखतीच्या अनेक प्रकारातून आपणास जावे लागते. मग ही काही मुलाखतीची उद्दिष्टे जसे उमेदवाराचे परीक्षण करणे, उपक्रमाची उद्दिष्टे त्या संबंधित व्यक्तीसोबत उमेदवारासोबत चर्चा करणे, त्यासोबतच त्या उमेदवारामध्ये आणि आपल्यामध्ये एकमेकांमध्ये आपल्या उपक्रमाविषयी परस्पर भावना निर्माण करणे आणि आपल्या संघटनेविषयी सद्भावना निर्माण करणे ही वेगवेगळी उद्दिष्ट आपल्या उपक्रमामध्ये मुलाखत घेत असताना आपण समोर ठेवली पाहिजे. यामध्ये मुलाखतीचे तंत्र जरी जुने असले तरी यामुळे ज्या काही उमेदवाराची निवडकर्त्याची योग्यता तपासून आपण आपल्या उपक्रमामध्ये त्याची निवड करतो, त्याची गुण, त्याच्या अंगी असलेली कौशल्य इत्यादी बाबतीत ही सर्व परीक्षण हे आपण प्रत्यक्ष मूल्यमापन करते वेळेस प्रत्यक्ष मूल्यमापन करण्याची वेळ ही प्रत्यक्ष मुलाखत या तंत्रातूनच अवलंबिली जाते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये उमेदवाराची अडीअडचण, त्याची कौटुंबिक माहिती, त्याची सामाजिक माहिती, त्यासोबतच इतरही विश्लेषणे त्याच्याकडून आपण वधवून घेत असतो. आणि या चर्चेदरम्यान आपल्या उपक्रमामध्ये ज्या संबंधित व्यक्तीची निवड करावयाची आहे तो व्यक्ती आपल्या उपक्रमाच्या बाबतीमध्ये कितपत योग्य आहे, त्या व्यक्तीचा आपल्या उपक्रमाशी कितपत फायदा आपल्याला होऊ शकतो, त्याच्या निवडीमुळे इतरही काही घटकावर उपक्रमातील चांगले परिणाम कसे निर्माण होतील या बाबतीतही चर्चा केली जाते. त्याच्यासोबतच त्यांना अवलंबिलेल्या नवनवीन तंत्रज्ञानासोबतच या मुलाखतीद्वारे, या चर्चेद्वारे त्याच्याकडून ती माहिती उपलब्ध करून घेतली जाते. मी मागे आपणास
उपक्रमातील मुलाखतीच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये समोरील उमेदवार, नोकरी करणारे उमेदवार आज ही ज्ञानानं साठलेलं भांडार आहे. यासोबतच मुलाखत घेणारं निवड मंडळसुद्धा या मुलाखतीच्या मंडळामध्ये व्यवस्थापनामधील तज्ज्ञ व्यक्ती, मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये मोठ्या पदावरील, मग ती काही निवृत्त असतील, काही जुन्या अनुभवासाठी, तर काही व्यवस्थापन मंडळातील काही नवीन व्यक्ती या मुलाखत मंडळामध्ये असणे अत्यावश्यक आहे. असे न करता जर आपल्या उपक्रमाने जुनं संचालक मंडळ असेल, जुने कर्मचारी असतील, यांची जर प्रत्यक्ष मुलाखती दरम्यान आपण निवड मंडळात समावेश केला, निवड मंडळात उपक्रमाशी संबंधित अशी व्यक्ती असणं अत्यंत आवश्यक असतं. जर अशी व्यक्ती निवड मंडळात नसेल तर आपल्या उपक्रमामध्ये मुलाखतीला आलेला उमेदवार हा मुलाखतीसाठी आलेला आहे का आपल्या उपक्रमातील निवड मंडळाचीच तो मुलाखत घेत आहे, असे होता कामा नये. यासाठी निश्चितच निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारापेक्षा चाणाक्ष, हुशार आणि आपल्या व्यवस्थापन मंडळातीलच व्यवस्थापकीय कौशल्य असणारा उमेदवार हा निवड मंडळामध्ये मुलाखत घेण्यासाठी निवडला गेला पाहिजे. जेणेकरून जो संबंधित व्यक्ती आपल्या उपक्रमात निवडावयाचा आहे, ज्याची नियुक्ती करावयाची आहे, त्या उमेदवाराची आवड असेल, त्याची प्रेरणा असेल, त्याची क्षमता असेल, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये त्याच्याकडे असणारं कलाकुशल असेल, त्याच्याकडे असलेलं ज्ञान असेल, या वेगवेगळ्या परिपक्वता त्याच्या असणाऱ्या अंगी विविध गुणांचा त्याचं संकलन या मुलाखतीद्वारे केल्या जातं. म्हणून मुलाखत ही एक अत्यंत अशी महत्त्वाची बाब या निवड प्रक्रियेतील आहे. यावरून त्या उमेदवाराची पात्रता असेल, आवड असेल, त्यानं वेगवेगळी मिळवलेली कौशल्य असतील, त्याच्या अंगी असणारा मोठा अनुभव असेल, त्याचसोबत आपल्या उपक्रमाकडून काही त्याच्या अपेक्षा असतील, त्याही या चर्चेदरम्यान त्याच्याकडून तपासणे अत्यावश्यक असतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मुलाखती दरम्यान त्याच्या वेतनावर, तो पूर्वी ज्या कंपनीत काम करत होता त्या ठिकाणी करत असलेल्या कामावर, करत असलेल्या कामाची चर्चा करणे हाही आपल्या उपक्रमाचा उद्देश असला पाहिजे. चर्चा करून घेणे, त्याने त्या कंपनीतील, जसे त्यानं संबंधित कंपनीत एखाद्या व्यक्ती 10 वर्ष काम केलेलं असेल आणि तो सोडून आपल्याकडे येत असेल, तर तो काम सोडण्यामागील कारण, शास्त्रीयदृष्ट्या असणारं ते योग्य कारण, तेही तपासणं आपल्या मुलाखत मंडळाचं, निवड मंडळाचं ते महत्त्वाचं काम आहे. त्यासोबतच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे जी काही गैरसमज आहेत उपक्रमाच्या बाबतीमध्ये, तीही आपण त्या संबंधित व्यक्तीला संपूर्ण समजून सांगणे. आपला उपक्रम, आपल्या उपक्रमाची उद्दिष्टे, आपण साध्य करत असलेली आपल्या वेगवेगळ्या ब्रँचेस, याही बाबतीमध्ये संबंधित उमेदवाराला याच ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित असतं. म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याकडे योग्य पद्धतीने उमेदवार निवडून घेणे हे आपल्या मुलाखतकर्त्याचं, आपल्याकडे असणाऱ्या तज्ज्ञ मंडळींचं हे एक महत्त्वाचं असं काम आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या उपक्रमामध्ये जेव्हाही आपणासही अशी वेळ येऊ शकते की आपणही अनेक ठिकाणी मुलाखतीला जाणार आहात, मुलाखतीची करावी लागणारी तयारी असेल,
प्रत्यक्ष आपल्याकडे असलेलं ज्ञान असेल आणि त्या संबंधित उपक्रमाविषयी आपल्याला कितपत माहिती आहे, ज्या जिल्ह्यामध्ये उपक्रम असेल, ज्या राज्यात उपक्रम असेल, त्याच्या ब्रँचेस असतील, त्या ठिकाणी करण्यात येणारं काम असेल आणि त्या कामाविषयी असणारी आपली पात्रता असेल, इत्यादी सर्वच बाबी या मुलाखतीदरम्यान चर्चेला जाणे हाही मुलाखतीचा उद्देश असतो. मग यासोबतच आज आपण मुलाखत म्हणजे काय, मुलाखतची उद्दिष्टे यावर आपण प्रकाश टाकलेला आहे. यानंतर मुलाखतीचे प्रकार, मुलाखतीची तत्त्वे आपण यानंतरच्या तासिकेमध्ये पाहू. आज आपण थांबू. धन्यवाद.